या देशाच्या पंतप्रधानाला सुद्धा शिव्या देण्याचा अधिकार या देशातल्या सामान्य माणसाला बाबासाहेबांनी दिलेला आहे. सरकारने आमच्या अनुसूचित जातीमध्ये पडू नये आणि आम्ही गुण्यागोविंद राहतो त्याच्यामध्ये एक विघ्न आणण्याचा प्रयत्न करू नये. आपलं काही मनसुबे असू द्या, आपल्याला आम्हाला तोडायचं असेल, आमचं आरक्षण घालवायचं असेल, आम्हाला परत गुलाम करायचं असेल, हे तुमचे मनसुबे आम्ही धुळीस मिळवल्याशिवाय राहणार नाही. काही जणांना सुपारी घेऊन हे कामं करतात, असं माझं मत आहे. आता कोणाची कामं करतात हे मी बोलू शकत नाही. चामड्याचं काम करतो त्याला चर्मकार म्हटलं जातं. जो ढोरं ओढून देतो ढोर समाज, अशा पद्धतीने त्यांची नावं पडलेली आहेत. तर ह्या काही जाती नाहीत, ही त्यांच्या कामावरून त्यांना दिलेली नावं आहेत. तर त्यामुळं बाबासाहेबांनी हा सर्व समाज अनुसूचित जातीचा होमोजिनियस म्हणजे एक संघ आहे, अशा पद्धतीने बाबासाहेबांनी मांडणी केली आहे. आज सोलापूरमध्ये आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात या ठिकाणी मोर्चा निघत आहेत. आपल्या सोबत सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब आहेत. तर सर काय सांगाल, आज मोर्चा निघतोय तर कशी स्थिती राहणार आहे? हे मोर्चा सोलापूरचा मोर्चा आहे. सोलापूरमध्ये आंबेडकरी जनता, आपल्याला माहिती आहे की जयंतीच इथे 14 एप्रिलची एवढी प्रचंड असते की अख्ख्या भारतातून लोक हे जयंतीला बघायला येतात. आणि आजचा मोर्चा सुद्धा त्याच पद्धतीचा होईल याबद्दल मला खात्री आहे. कारण लोकांमध्ये उपवर्गीकरण विरोध प्रचंड आहे आणि इकडच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सुद्धा प्रचंड मेहनत घेतलेली आहे. आणि त्यामुळं हा मोर्चा न भूतो न भविष्यती असा होईल याबद्दल मला खात्री आहे. किंबहुना आतापर्यंत झालेले जे मोर्चे आहेत, मग ते परभणीचा असेल, लातूरचा असेल, जालन्याचा असेल, मुंबईचा असेल, हे मोर्चे सुद्धा त्या तिकडे रेकॉर्ड ब्रेक करणारे मोर्चे होते. आणि सोलापूरचा पण हा मोर्चा नक्कीच रेकॉर्ड ब्रेक करेल याबद्दल मला खात्री आहे. त्यामुळे सरकारने आमच्या अनुसूचित जातीमध्ये पडू नये आणि आम्ही गुण्यागोविंद राहतो त्याच्यामध्ये एक विघ्न आणण्याचा प्रयत्न करू नये. आपलं काही मनसुबे असू द्या, आपल्याला आम्हाला तोडायचं असेल, आमचं आरक्षण घालवायचं असेल, आम्हाला परत गुलाम करायचं असेल, हे तुमचे मनसुबे आम्ही धुळीस मिळवल्याशिवाय राहणार नाही. हे इकडचा अनुसूचित जातीतला प्रत्येक माणूस आज सरकारला सांगू इच्छितोय. आणि त्यामुळे सरकारने या बाबतीत आता जे काही बदर कमिटीचा रिपोर्ट आहे, तो बंडलमध्ये टाकून द्यावा आणि उपवर्गीकरण हे संपवावं अशी घोषणा करावी, अशी आमची या मोर्चातर्फे मागणी आहे. साहेब, बौद्ध आणि मातंग समाजातील काही तरुण सोशल मीडियावर आमने-सामने येताना दिसतात. प्रचंड एकमेकाबद्दल द्वेष निर्माण झाल्याचं दिसते. मारहाण देखील काही कार्यकर्त्यांना झाल्याचं दिसतं. तर त्या संदर्भाने काय भूमिका राहील? याच्यामध्ये काही, माझं तर असं प्रामाणिक मत आहे की काही काही जणांना सुपारी घेऊन हे कामं करतात, असं माझं मत आहे. आता कोणाची कामं करतात हे मी बोलू शकत नाही. आणि ते मुद्दामून वाद लावण्याचा प्रयत्न करतात आणि फार मोजकीच आपण बघितलं असेल 5-10 टाळकी आहेत तेवढंच गडबड करतात. बाकी सर्व 59 जाती एकत्र आहेत. आज सुद्धा इथे असणारी सोलापूरमध्ये मातंग समाजाची संघटना आहे. त्यांनी सुद्धा आजच्या मोर्चामध्ये पाठिंबा द्यायचं आम्हाला लेटर दिलेलं आहे. आणि ते स्वतः 1000-2000 मंडळी आज मातंग समाजाची या मोर्चामध्ये येणार आहेत. त्यामुळे ही काही, आणि त्याच्यामध्ये पण काही फेक अकाउंट मधून सुद्धा काही लोक यांच्या नावाने असा गैरप्रचार करतात. आमच्या महामानवांबद्दल वाईट प्रचार आणि वाईट पद्धतीने बोललं जातं. तरी आंबेडकरी समाज आणि अनुसूचित जातीमधले असणारे हे सर्व कार्यकर्ते अत्यंत संयमी आहेत. आणि त्यामुळं या सर्व गोष्टी कुठेही अत्यंत मोठ्या प्रमाणात होऊ नये याची आम्ही काळजी घेतोय. आणि आम्ही सर्व जातीच्या थोर महापुरुषांना सर्वांना आम्ही रिस्पेक्ट देऊन हे मोर्चे काढत आहोत. त्यामुळं असा ज्यांचा प्रयत्न आहे की या जातीमध्ये वाद निर्माण व्हावा, तो आम्ही टाळत आहोत आणि तो टाळला गेला आहे. नाहीतर आतापर्यंत प्रचंड मोठा वाद झाला असता. परंतु आता बरेच जण परत एकदा मातंग समाजातले यू टर्न करत आहेत. आपण 20 तारखेला जुलैला आपण पाहिलं असेल की मुंबईमध्ये मातंग समाजाने उपवर्गीकरण विरोधी मोर्चा काढला. अनेक ठिकाणची लोक आणि इतर जे आता पूर्वी उपवर्गीकरणाला पाठिंबा देणाऱ्या मातंग समाजातले काही नेत्यांनी सुद्धा, तुम्ही जर त्यांची भाष्य बघितलं, यू टर्न घेतल्यासारखं दिसतंय. त्यामुळं आपोआप हे संपूर्ण प्रकरण हळूहळू त्यांना सुद्धा कळलं की आपल्याला वापरून घेण्याचा प्रयत्न करतात. मातंग समाजाला अजूनही कुठल्याही प्रकारचं आश्वासन सरकारने दिलं नाही. फक्त उपवर्गीकरण करणार अशा घोषणा करताय आणि त्यामुळे आपली फसवणूक होत आहे.
हे त्यांच्या लक्षात आल्यामुळं ते परत एकदा आंबेडकरी चळवळीच्या दिशेने परत एकदा त्यांची वाटचाल चाललेली आहे. त्यामुळं अशी जे काही 2-4 टाळकी आहेत त्यांच्या मागे समाजाने जाऊ नये, असं मी आवाहन करतो आणि कोणाच्याही महापुरुषांविरुद्ध अपशब्द वापरू नये अशी माझी कळकळीची विनंती आहे. आज जर आतापर्यंत जर आपण वाट चुकला असाल, तर परत वाटेवरती या, आंबेडकरी वाटेवरती या, असं मी आज सर्वांना जाहीर आवाहन करतो आपल्या चॅनलतर्फे. साहेब, या ठिकाणी सोलापुरातच एक मातंग बांधवाची परिषद देखील झाली होती आणि या परिषदेत आपल्यावर प्राध्यापक सुकुमार कांबळे यांनी टीका देखील केली. आता कसं आहे, कोणाला आज बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना या देशामध्ये आहे. या देशाच्या पंतप्रधानाला सुद्धा शिव्या देण्याचा अधिकार या देशातल्या सामान्य माणसाला बाबासाहेबांनी दिलेला आहे. त्यामुळं कोणावरही टीका करण्याचा अधिकार कोणालाही आहे. परंतु टीका करत असताना ती टीका वाजवी आहे की गैरवाजवी आहे याचा विचार करून आपण केला पाहिजे. नाहीतर काय होतं, आपणच अशा पद्धतीने दगडामध्ये म्हणजे चिखलामध्ये दगड मारला तर आपल्यावरती चिखल उडण्याची भीती असते. त्यामुळे ह्याच्या पुढे अशा पद्धतीने करू नये अशी मी त्या सर्व मंडळींना विनंती करतो. साहेब, आपण जर पाहिलं तर हे जो समाजामध्ये जो दोष निर्माण झालेला किंवा आम्हाला मिळाला नाही किंवा बौद्ध समाजाने आमचं सगळं घेतलं, तर याला जबाबदार कोण आहे असं वाटतं? माझं म्हणणं असं आहे की बाबासाहेबांच्या काळामध्ये बाबासाहेबांनी सांगितलं होतं, एका ठिकाणी बाबासाहेबांनी जेव्हा हिंदू धर्म सोडायचं ठरवलं आणि त्या बाबासाहेबांना बरेच लोक म्हणाले, तुम्ही का सोडताय? तेव्हा बाबासाहेबांनी आवाहन केलं होतं. त्यांच्या काळामध्ये त्यांचे एक सहकारी होते मातंग समाजाचे आणि त्यांना याच्यामध्ये म्हणजे हिंदू शास्त्राबद्दल चांगलं त्यांचा अभ्यास होता. तेव्हा बाबासाहेब सांगितलं, तुम्हाला जर आम्ही असं वाटत असू की आम्ही खऱ्या अर्थाने हिंदू धर्माबद्दल प्रेम करावं, तर त्या मातंग समाजात त्या नेत्याला शंकराचार्य बनवून दाखवा. तेव्हा अशा पद्धतीने ही मंडळी आज सुद्धा तुम्ही म्हणत असाल की काही जण म्हणतात की हिंदुत्व मातंगांच्या मुठीमध्ये आहे. आणि ते मुठीमध्ये असलेला माणूस जेव्हा हनुमान मंदिरात लग्नानंतर गेला, त्याला हा परभणी जिल्ह्यामध्ये एवढा मारला, अख्ख्या त्या गावावरती बहिष्कार टाकला. त्या अख्ख्या गावाला म्हणजे मांग वाडीतल्या सर्व लोकांना अख्खं गाव सोडावं लागलं. ही जी काही भाष्य आहेत यांची, आतापर्यंत 2,500 वर्ष तुमच्यावरती कधी कोणी प्रेम केलं नाही. आता ही मंडळी प्रेम करणार आहेत का? एवढा आपण साधा विचार करावा आणि सदविवेक बुद्धीनुसार आपण निर्णय घ्यावा, एवढंच मी त्यांच्या जे कोणी सो कॉल्ड नेते आहेत त्यांना सांगतो. शेवटचा प्रश्न, सोलापुरातच या ठिकाणी 1937 साली महार मांग वतनदार परिषद झाली होती. बाबासाहेबांचे सहकारी या ठिकाणी जेव्हा पायदाळे आमदार देखील झाले होते आणि निष्ठावंत सहकारी देखील मातंग समाजाचे केरू जाधव या बाबासाहेबांचे या ठिकाणी होते. त्यांनी अस्थी या ठिकाणी आणण्यात मोलाची भूमिका देखील बजावली. हा बंधुभाव वाढण्यासाठी आपल्याकडून काय प्रयत्न असतात? नाही, मातंग समाजाला आम्ही नेहमीच आमचा भाऊ समजतो आणि खरं म्हणजे बाबासाहेबांच्या थेरीप्रमाणे अनुसूचित जातीमध्ये जाती नावाची चीजच नाही. त्या काही कारण हिंदू धर्मामध्ये जाती ह्या 4 वर्णामध्ये डिवाइड झालेल्या आहेत. एक तर ब्राह्मण आहे, दुसरा क्षत्रिय आहे, तिसरा वैश्य आहे आणि चौथा शूद्र म्हणजे ओबीसी आपण ज्याला म्हणतो. तेली, माळी, कोळी हे सर्व येतात आणि त्यामुळं अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती ही काही हिंदू धर्माचा भाग नाहीत. बाबासाहेबांनी यांना नेहमी डिप्रेस क्लास म्हटलं, म्हणजे दलित वर्ग अशा पद्धतीचं बाबासाहेबांचं त्याच्यामध्ये भाष्य आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन बाबासाहेब म्हणाले की या सर्वांवर एक प्रकारचे अन्याय अत्याचार झाले, अस्पृश्यता यांच्यावर लादल्या गेली, यांच्यावरती जे काही अन्याय अत्याचार झाले एकसारखे झाले. त्यामुळे हा एक क्लास आहे आणि आता यांच्या ज्या जाती आपण म्हणतो, तर त्या जाती म्हणजे त्यांच्या कामानुसार झालेल्या आहेत. जो चामड्याचं काम करतो त्याला चर्मकार म्हटलं जातं, जो ढोरं ओढून देतो त्याला ढोर समाज, अशा पद्धतीने त्यांची नावं पडलेली आहेत. तर ह्या काही जाती नाहीत, ही त्यांच्या कामावरून त्यांना दिलेली नावं आहेत. तर त्यामुळं बाबासाहेबांनी हा सर्व समाज अनुसूचित जातीचा होमोजिनियस म्हणजे एक संघ आहे अशा पद्धतीने बाबासाहेबांनी मांडणी केली आहे. आणि हे एक संघपणा आमच्यामधला तुटू नये ही आमची शेवटपर्यंत प्रयत्न आहे आणि त्यासाठी म्हणूनच आम्ही लढत आहोत असं आमचं सांगणं आहे. हे होते आपल्यासोबत सरसेनानी आनंदराज आंबेडकर आणि आता या सोलापुरात आता आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात जो मोर्चा निघणार आहे त्याचं नेतृत्व देखील करणार आहेत.
राईट अँगल न्यूज साठी अशोक कांबळे, सोलापूर.